बंधू अशोक खराटच्या एकापेक्षा एक सुरस कथा बाहेर येत असतानाच त्याने गावकऱ्यांवर केलेला अन्यायही आता समोर आलाय। मिरगाव मधील शेळके वस्तीमध्ये राहणाऱ्या 4 ते 5 शेतकरी कुटुंबाचा रस्ताच खरातने बंद केला। त्यामुळे त्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली। रस्ता नसल्यानं त्या कुटुंबांना घर सोडावं लागलं। परिणामी त्यांच्यावर गावाच्या बाहेर एका तात्पुरत्या शेडमध्ये राहण्याची वेळ आली। कुटुंबातील पती पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडासह संपूर्ण कुटुंबाचेच हाल सुरू आहेत। आम्हाला ती वस्ती आमची तिथे 3-4 लाखाची वस्ती सोडून गावात यावं लागलं। वस्ती आमची आहे तिथं, जमीन आहे तिथं आमची, आम्ही जमीन करतो, पण मग आता बाजूनं जाऊन येऊन जमीन करतो। इथं ते वस्ती सोडून मुलांच्या शाळेत गावात यावं। तिथं 5 एकर जमीन आहे आमची। किती जणांची? आम्ही 3 जण भाऊ आहे। आम्ही 3 जण भाऊ आहे। आम्ही दुसरे आमचे स्थानिक भाऊबंद आहे आमची, त्यांची जमीन आहे, त्यांची जवळजवळ 5-10 एकर जमीन आहे। सगळ्याला त्रास म्हणजे त्यांच्या जमिनी आज खाट्या आहे तिथं, पडेल तिथं पिकं नाही, मग रस्ताने न जायला। हा, यांनी बंद केल्यामुळे त्यांना जायला जागाच नाही। नदीमध्ये बांधलं ते तार कंपाऊंड, त्याला विरोध केला होता आम्ही, भांडणं केलं त्याच्या संग, पण मग तो त्याच्या बॉडीवरले माणसं होते ते होते, त्यांनी बंदच करून टाकलं ते। पोलिसांकडे वगैरे गेले नाही का तुम्ही? नाही आमचं मग पूर्ण आम्ही शेती खाटीच ठेवली। मग कोणाची दहशत होती? कोणत्या? नाही हेच मग आता जेवढे माणसं होती सगळं, जेवढे मंदिर त्यांनी बंद करून टाकलं, त्यांनी ते अतिक्रमणमध्ये बसवेल ते सगळं। पोलिसांची कारवाई सुरू झाल्यानंतर मिरगावमधील ग्रामस्थही आता उघडपणे अशोक खराटच्या विरोधात बोलू लागले आहेत। ग्रामस्थांनी खराटच्या आश्रम आणि मंदिराचा सरकारनं ताबा घ्यावा आणि ते गावाच्या अखत्यारीत द्यावं अशी मागणी केली। मिरगावमधील ग्रामस्थांनी ग्रामसभेत महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी पावलं टाकायलाही सुरुवात केली। ज्या व्यक्तीला लोक देव मानत होते, अक्षरच गाव नाही पण बाहेरचे महाराष्ट्र राज्याचे लोक भरपूर येत होते, चाकणकर असू, विखे पाटील असू, एकनाथ शिंदे साहेब असू, जर तेच लोक जर त्यांना देव मानते तर गावालाही पण भरोसा होता का हा माणूस खरोखर देव माणूस आहे। त्या माणसानं असं करायला नव्हतं पाहिजे, जे झालं ते चुकीचं आहे। त्यांना त्या प्रकाराबद्दल म्हणजे गावात विरोध राहीनच, पण त्या व्यक्तीवर ना खूप कठोरात कठोर शासन त्या व्यक्तीला झालं पाहिजे अशी गावकऱ्यांचंही म्हणणं आहे। आमच्या वडिलोपार्जित रस्ता होता शेत जमिनीमधला, ती जमीन त्यांनी विकत घेतल्यानंतर परत आम्हाला एक 10 ते 12 वर्ष त्या रस्त्याने जाऊ दिलं, आणि आता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता त्यांनी त्या मंदिराला नदीमध्ये कंपाऊंड करून बंद केला। मग त्याच्यानंतर तुम्ही तक्रार नाही केली? त्याच्यानंतर तक्रार केली, त्याला आम्ही म्हणलो, पण त्यांनी डायरेक्ट सांगितलं का ही जमीन माझी आहे, मी तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही। मग आता काय बोलणार त्याला? आता तो पडला मोठा माणूस, आम्हाला वर जाता येईना, कुठं जाता येईना, त्याचे सगळे वर हात आहे, आम्ही काय करणार? राजकीय ओळखी आणि पैशाच्या जोरावर उन्मत्त झालेल्या अशोक खरातनं गावकऱ्यांवर मोठा अन्याय केला। त्यामुळे अशोक खरातवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। तसंच ज्या गावकऱ्यांचा रस्ता बंद करण्यात आला होता तो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलायला हवी। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।